नमस्कार क्रिकेट रसिक हो मित्रांनो. आपण भेटतोय टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये, ज्याच्या थ्रू आपण क्रिकेटचा महाकुंभ मेळावा सध्या जो सुरू आहे पाकिस्तानमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफी ही कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करत आलेलो आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपण आजपर्यंत सर्व मॅचेस कव्हर केलेले आहेत. एका वेगळ्या स्टेजला आता येऊन ती स्पर्धा ठेपलेली आहे. जवळजवळ सेमीफायनल्सच्या टीम्स आपल्या सगळ्या फिक्स झालेल्या आहेत. ए ग्रुप आणि बी ग्रुप अशा दोन्ही ग्रुपमधून सेमीफायनलच्या टीम्स कन्फर्म झालेल्या आहेत. ए ग्रुपमधून इंडिया आणि न्यूझीलंड आणि बी ग्रुपमधून साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अशा 4 टीम्स या ठिकाणी फायनल झालेल्या आहेत. बी ग्रुपचं सेटिंग्स जवळजवळ कन्फर्म आहे. साऊथ आफ्रिका 1 नंबरला आहे, ऑस्ट्रेलिया 2 नंबरला आहे. आणि ए ग्रुपची आज शेवटची मॅच होणार आहे, इंडिया आणि न्यूझीलंड. ते दोन्ही संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. पण 1 नंबर कोण आणि 2 नंबर कोण हे ठरवण्यासाठी आज त्यांचा महामुकाबला होणार आहे. त्या मॅचवरती आपण नक्की बोलणारच आहोत. पण त्याच्या अगोदर काल झालेल्या मॅचवरती सुद्धा जी इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये झाली ती महत्वपूर्ण सामना होता, त्याच्यावर देखील आपण बोलणार आहेत. आम्ही आज दोघंही त्या ठिकाणी त्या दोन्ही मॅचवरती चर्चा करण्यासाठी इथं उपस्थित आहोत. माझ्याबरोबर माझे सहकारी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अभिजित भोसले हे इथं उपस्थित आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. मी स्वतः जनार्दन यादव, KDCA चे संचालक. आम्ही दोघं क्रिकेटर्स आहोत आणि क्रिकेटवर बोलण्यासाठी आपल्याला जेवढं काही सांगता येते ते सांगण्यासाठी आम्ही आज इथं उपस्थित आहोत. नमस्कार अभिजित. नमस्कार. कालची मॅच झाली साऊथ आफ्रिका आणि इंग्लंड. ती मॅच फार महत्वाची होती असं मला वाटते, कारण आफ्रिकेला आपलं 1 नंबर का 2 नंबर हे स्थान कन्फर्म करण्यासाठी त्या ठिकाणी खेळण्याची जरुरी होती. आणि इंग्लंडला आपलं या स्पर्धेतलं अस्तित्व काय आहे, एक शेवटची मॅच जिंकून काहीतरी चांगला निरोप घेऊन जाऊया असं त्यांचा एक प्रयत्न होता. पण तो काय सक्सेसफुल झालेला दिसत नाहीये. कालच्या मॅच बद्दल तुझं काय म्हणणं आहे? कालची मॅच आफ्रिका आणि इंग्लंड ही इंग्लंडसाठी म्हणजे आफ्रिकेसाठी पण महत्वाची होती आणि इंग्लंडसाठी पण महत्वाची होती, जसं तू म्हटलास तसं. पण इंग्लंडनं टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतली, पण त्यांचे बॅट्समन कोणी चालले नाहीत. महत्वाचे म्हणजे डकेत, रूट, बटलर यांनी एक 25-30 रन स्कोर केल्या. रूट पण होता त्याच्यात. पण त्यांची एक पार्टनरशिप म्हणायला पाहिजे, लॉंग पार्टनरशिप जी व्हायला पाहिजे, एकानं कोणतं लॉंग इनिंग्स खेळायला पाहिजे होती, ती झाली नाही. डकेत किंवा रूट 37 पर्यंत पोहोचला होता, तो पण लवकर आउट झाला. त्याच्यामुळे त्यांचा स्कोर झाला 180च्या आसपास. त्यांचा स्कोर त्यांनी साऊथ आफ्रिकाने त्यांना बरोबर कंट्रोल केलं. आणि त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकेची जी बॅटिंग केली, 2-3 विकेट झाल्या कॅल्सन आणि डॉक्सननं, ती सुंदरच होती आणि त्यांनी ती मॅच आरामात जिंकली. त्याच्यामुळे काय झालं आता की आफ्रिका ही 1 नंबरला गेलेली आहे त्या ग्रुपमध्ये, बी ग्रुपमध्ये. आणि ऑस्ट्रेलिया ही 2 नंबरला आहे. आता दुसरा जो ग्रुप आहे, आता जसं म्हटल्याप्रमाणे आजची मॅच क्रुशियल असणार आहे की आता ऑस्ट्रेलिया बरोबर कोण खेळणार आणि साऊथ आफ्रिका बरोबर कोण खेळणार. नक्कीच. आणि काय झालं की आफ्रिकेचं जेव्हा आपण बघत होतो, आफ्रिकेनं चांगलं प्लॅनिंग करून आलेलं दिसतंय या स्पर्धेमध्ये. आणि इंग्लंडचं थोडंसं कुठेतरी लॅकिंग आहे. टीम फॉर्मेशन असेल, त्यांचं सिलेक्शन असेल, या सगळ्या गोष्टी कुठेतरी थोड्याशा प्रॉब्लेमॅटिक दिसत आहेत. सगळे त्यांचे गुणवान खेळाडू आहेत, ऍक्च्युअली चांगले टॅलेंटेड प्लेयर्स आहेत, प्रूव्ह करून आलेले आहेत. बेन डकेट स्टार्ट दिला, जो रूट स्टार्ट दिला, बटलर स्टार्ट दिला, ह्या सगळ्यांनी स्टार्ट दिले. पण ज्या मोठ्या रन्स व्हायला पाहिजेत, एक अँकर रोल जो करावा लागतोय, रूट असेल किंवा बटलर असेल, यांच्याकडून न घडल्यामुळं मला वाटतं त्या रन्स ज्या काय 300च्या वरती जायला पाहिजे होत्या. कारण पाकिस्तान मधल्या विकेट्स आपण बघतो, सगळ्या हाय स्कोरिंग विकेट्स होत असतात, मॅचेस होत असतात. पण त्या विकेटवर सुद्धा तुमची टीम जेव्हा 180ला आउट होती, त्यावेळेला तुम्हाला काय उत्तर द्यायला जागा राहत नाही. आणि आफ्रिकेच्या बॉलरांचं नक्कीच आपण त्या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे. जसं तू म्हटलास, आफ्रिकानं छानपैकी त्यांचं प्लॅनिंग केलेलं आहे. तर 1 ते 1.5 वर्षापूर्वी पासून आफ्रिकेची टीम ही चोकस सारखी दिसत नाही. आता त्यांच्यात एक वेगळी एनर्जी आहे. रबाडा आणि जे काय त्यांचे 2-3 चांगले बॉलर आणि बॅट्समन आहेत, त्यांनी एक वेगळं त्यांचं टीम कॉम्बिनेशन सुरू आहे. त्याच्यामुळे काय झालंय की ते प्रत्येक टुर्नामेंटमध्ये बघा तुम्ही, ICC टुर्नामेंटमध्ये स्पेसिफिकली मागच्या T20 वर्ल्ड कपला बघा, त्याचा परफॉर्मन्स सुंदर होता. मी मागच्या पण एपिसोडमध्ये बोललो की आता चोकर्स नाही आहेत. आणि येस, आफ्रिका इज अ स्ट्रॉंग टीम, स्ट्रॉंग कंटेंडर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि द बेस्ट 4 टीम्स हॅव कम टू सेमीफायनल. ऍब्सोल्युटली, एकदम बरोबर आहे. त्यांचे
रबाडावरती आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे, एनगिडीवरती आहे, पण मार्को यान्सन, मोल्डर आणि केशव महाराज हे विकेट्स काढायलेले आहेत. त्यामुळे आफ्रिकेचं जे तू म्हणतोस त्याप्रमाणे आफ्रिका ही एक स्ट्रॉंग चॅलेंज झालेली आहे या टुर्नामेंटमध्ये. आणि नक्की मी त्याशी सहमत आहे की ज्या आपल्याला 4 टीम अपेक्षित होत्या सेमीफायनलसाठी, त्या 4ही टीम आलेल्या आहेत. पाकिस्तान आपण म्हणत होतो कारण का ते होस्ट आहेत, त्यांना तो ऍडव्हान्टेज मिळेल असं वाटलं होतं. पण पाकिस्तानच्या टीम मध्ये दम नसल्या कारणानं जसं आपण म्हणलो होतो की त्यांचा आचारीच आळणी निघाला, त्यामुळे त्यांचं काही झणझणीत झालेलं दिसत नाहीये. आणि आफ्रिकेचं आपण जे तू बोललास की त्यांचं कॉम्बिनेशन असेल, ते परफॉर्मन्स देण्याची त्यांची पद्धत असेल, त्या ज्या पद्धतीने प्रत्येक जण रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला लागलाय, त्या रिस्पॉन्सिबिलिटीच्या थ्रू आफ्रिका एक चांगली टीम म्हणून या स्पर्धेमध्ये यायला लागलेली आहे. आजच्या मॅच बद्दल तुझं काय म्हणणं आहे? इंडिया न्यूझीलंड मॅच आहे, कारण इंजुरीचा विषय सुरू आहे रोहित शर्मा, शामीचा, आणि प्लस वरुणला खेळवायचं का असा विषय सुरू आहे. तर त्याच्याबद्दल तुझं मत काय? इंडियाची टीमचा अशी परिस्थिती आहे आता की एक डायलॉग मला आठवतोय की हम जहा खडे होते लाईन वही से शुरू होते, असा अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे का पिक्चर मध्ये. तशी इंडियाची परिस्थिती आहे, कारण ग्राउंडवर उतरले की जिंकायसाठी उतरतात. रोहित शर्मा करू, कोहली असो, श्रेयस अय्यर असो किंवा के.एल. राहुल असो, शुभमन गिल, हे कोण नाही कोणतरी मोठे रन्स करतात आणि त्या जी काय आपल्याला अपेक्षित टोटल असती त्या टोटलला नेऊन ठेवायचं काम करतात. आणि आपली जी इंडियाची स्ट्रेंथ आहे ती बॅटिंग लाईन आणि स्पिनर्स, करेक्ट, ह्याच्यावरती बेस्ट वरती आपण हे करत असतो. आणि ते आतापर्यंत सगळं घडत आलेलं 2 मॅचेस मध्ये. आजची मॅच सुद्धा ही क्रुशियल राहणार आहे, कारण न्यूझीलंड आणि इंडिया 2-2 पॉईंट्स वरती आहे. ऍव्हरेज मध्ये जरी डिफरन्स असला रन रेट मध्ये, तर तो आज मॅच जिंकणारा स्टॉपला जाणार आहे आणि सेमीफायनल्स मध्ये डिसाईड होणार आहे 1-2 नंबर. त्याच्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी आहेत की जसं इंजुरी तू म्हणलास, रोहित शर्मा इंजुर्ड आहे, शमी पण इंजुर्ड आहे, पण आजची मॅच 1 आणि 2 नंबर डिसाईड जरी होणार असली तरी मी म्हटल्याप्रमाणे की 1 न 2 नंबर इंडियाला काय आता फरक पडत नाही असं दिसतंय. त्याच्यामुळं हे कदाचित रेस्ट करतील दोघांना. आणि दुसरा म्हणजे पंत असेल किंवा अर्शदीप असेल, वरुण असेल, यापैकी किंवा इव्हन वॉशिंग्टन सुंदरला सुद्धा ते ट्राय करू शकतील. आणि यांना प्रयत्न करून पुढच्या मॅचला काही कॉम्बिनेशन करता येते का बघणार. पण रोहित शर्मा आणि शमी हे सेमीफायनलला नक्की असणार आहेत. नाही, न्यूझीलंडकडे काय आणि मी ऍड करू शकतो की न्यूझीलंडकडे टॉप 6 बॅट्समन पैकी 4 लेफ्ट हँडर आहेत, आणि आपल्याला आता 11 मध्ये वॉशिंग्टन सुंदर खेळत नाहीये. कदाचित वॉशिंग्टन सुंदरला त्याच्यामुळं कुलदीप यादवच्या ठिकाणी ते खेळवतील, कारण एक ऑलरेडी आपल्याला 2 लेफ्ट आर्म स्पिनर आहेत, किंवा कुलदीप पेक्षा दे विल प्रिफर जडेजाला रेस्ट द्यायचं, कारण अक्षर हा ऑलराऊंडर आहे. 4 नंबर 5 नंबरला फ्लेक्झिबल बॅटिंग करतो, वर खाली बॅटिंग करतोय तो. सपोज 2 विकेट लवकर पडल्या तर अक्षर जाऊन तिथं सांभाळतोय. सपोज फास्ट रन्स करायचे तिथं पटकन जाऊन त्याला तिथं वर ऍडजस्ट केलं जातं. त्यामुळे तो ऑलरेडी तो 4-5 नंबरला फिक्स झालेला आहे, असं 5-6 नंबरला. तर त्यामुळं वॉशिंग्टन सुंदरसाठी कदाचित मी म्हणेन. आणि मी थोडं ऍड करू इच्छितो की असं न्यूज आहे की रोहित शर्मानं काल नेटमध्ये भरपूर वेळ बॅटिंग केलेली आहे. कदाचित शामीला ते आज रेस्ट देतील बिकॉज ऑफ हिज फिटनेस अँड ऑल दॅट. दुसरं काही रिझन नाहीये. आणि न्यूझीलंडकडे सगळ्यात महत्वाचं आजची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे स्पिनर्स चांगले आहेत. आणि आता जी टेस्ट सिरीज झाली त्यात आपण बघितलं इंडियात येऊन इंडियात 3-0 जिंकणं इट्स नॉट अ जोक. आणि आफ्टर किती वर्षानंतर, 27 वर्षानंतर मला वाटतं की इंडियात कोणी तो व्हाईट वॉश केलेला आहे. तर त्यांचे सेंटर आहे, ब्रेसवेल आहे, ग्लेन फिलिप आहे, आणि रचित पण टाकतो, रवींद्र रचित हा पण स्पिनर. म्हणजे 4 चांगल्या क्वालिटी स्पिनर्स आहेत त्यांच्याकडे. आणि दुबईच्या विकेटचा पण बघतोय की त्या जरा जुना बॉल आल्यानंतर थोडं ग्रिप होतोय आणि बॉल टर्न होतोय, आणि स्लो आहे थोडी विकेट, थोडीशी स्लो होती विकेट. तर त्यांच्याबद्दल आणि काय ऍड करू शकतोस तू? की त्यांची बॅटिंग लाईन, जसं आपण म्हणतोय की इंडियाकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, तशी त्यांची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. कारण वरती विल यंग असेल, डेव्हिन कॉनवॉय असेल, केन विलियमसन हा 50 ओव्हर्स खेळण्यासाठी असलेला प्लेअर आहे. आपण त्याला बघितलेला आहे. जगातले जे काही टॉपचे 5 बॅट्समन आहेत त्याच्यामध्ये त्याचं आपण सगळेच नाव घेतात आणि कोणी त्याला डिनाय करणार नाही. पण त्याच्या पाठोपाठ नेक्स्ट केन विलियम्स म्हणून त्यांचा रचित रवींद्र या लागलेला आहे. त्यांनी कमबॅकला 100 केलेला आहे. आणि तो इंडियाला टेस्ट सिरीज मध्ये तू म्हणल्याप्रमाणे तो त्रास देऊन गेलेला आहे. तो आज देखील त्रास देऊ शकतो. पण इंडिया टीम अशी आहे की ह्यांच्यावर प्लॅनिंग केल्याशिवाय येणार नाहीत. त्यांना दाखवतील एक आणि करतील एक, हे नक्की त्यात
काहीतरी घडू शकते. खालीही त्यांच्याकडे चांगले बॅट्समन आहेत. ग्लेन फिलिप्स चांगला फिनिशर आहे, किंवा असे त्यांच्याकडे काही ऑलराऊंडर्स आहेत, जसं सँटनर पण काही कॉन्ट्रीब्युशन करतो त्याच्यामध्ये. ब्रेसवेल आहे, आणि त्यांच्याकडे हे 3 स्पिनर्स कॉम्बिनेशन वाईज, म्हणजे सँटनर असेल, ब्रेसवेल असेल आणि ग्लेन फिलिप्स, असे हे त्यांच्याकडे टीम कॉम्बिनेशन आहे. फास्ट बॉलर्स त्यांच्याकडे मॅट हेनरी आहे. परत असे सगळे एक चांगला तो टीम त्या ठिकाणी यायला आलेला आहे. हे माझ्या माहितीप्रमाणे असं मला वाटतंय की ह्या 2 टीमच फायनलला येतील कदाचित. कदाचित होऊ शकते. जसं मी परवाशी एपिसोड म्हटलं, मला वाटतं की साऊथ आफ्रिका इंडिया व्हावी, पण न्यूझीलंड, आणि मी परवासा बोललो, आत्तासा बोलतो, न्यूझीलंड ही ICC टुर्नामेंटमध्ये वेगळं त्यांचा ग्राफ असतोय. नॉर्मल क्रिकेट खेळताना बघितलं आपण, बाकी सिरीजमध्ये, बायोलॅटरल सिरीजमध्ये बघितलं, न्यूझीलंडचा वेगळा रूप असतो. पण कुठल्याही तुम्ही ICC टुर्नामेंटमध्ये बघा, न्यूझीलंड ही 100% मोस्ट ऑफ द 90% मोर दॅन दॅट की ते सेमीफायनलला पोहोचतात. आणि किंवा फायनलला सगळ्यात जास्त गेलेली टीम म्हणजे न्यूझीलंड आहे. थोडंसं अनलिकी होतात की ते फायनलला हारतात, हारल्या जातात मॅचेस, पण सेमीफायनल फायनलसाठी कायम ते एलिजिबल असतात. सगळ्यात मोठा रेकॉर्ड म्हणजे काय की ICC टुर्नामेंटमध्ये सगळ्यात आपल्याला दमवलेली टीम म्हणजेच न्यूझीलंड आहे. करेक्ट, की ऑलमोस्ट सगळीकडे रेशो आपला 60-70च्या आसपास आहे. इंडिया मॅचेस जिंकल्यात ICC टुर्नामेंटमध्ये, पण न्यूझीलंडच्या अगेन्स्ट 50-50 आहे. म्हणजे 10 मॅचेस झाल्या आतापर्यंत काय तर या 7-8 वर्षात, अँड त्यापैकी 5 त्यांनी जिंकलेले आहेत आणि 5 आपण जिंकलेले आहेत. सो इट्स गोइंग टू बी अ टफ बॅटल. आणि इंडिया असं जसं तू म्हटलं लूज घेणार नाहीये. दे विल प्ले ॲज अ नंबर 1 टीम. वन डेची नंबर 1 टीम आता इंडिया आहे, आणि दे विल प्ले ॲज नंबर 1 टीम. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला बॅक बेंच आहे तो फार सुंदर आहे. जसं रोहित शर्मा आज खेळला नाही तर ऋषभ पंतला कदाचित ओपनिंगला तरी प्रेफर करतील असं दिसतंय. कारण KL राहुलला ज्यांनी 6-7 नंबरला तिथे ऍडजस्ट केलेला आहे ते तिथंच ठेवतील. फक्त ऍज अ रिप्लेसमेंट फॉर एक दिवसासाठी फक्त ऋषभ पंतला आणतील, आणि बाकीचे स्पिनर्स आपण मगाशी चर्चा झालेली आहे तिथं. पण रोहित शर्मा आय डोंट थिंक सो, कारण 6-7 दिवसाचा ब्रेक झालेला आहे. इट्स अ लॉंग ब्रेक, आणि आता रिदम कदाचित ते तोडणार नाहीत, कारण ह्याच्यानंतर जी मॅच पहिली आहे ती मंगळवारी आहे. आज आपण जिंकलो तर लगेच मंगळवारी आपल्या मॅच खेळायचे, त्यानंतर परत 4 दिवसाचा गॅप आहे. सो दे विल गेट एम्पल ऑफ रेस्ट. सो त्या पद्धतीनं ते टीम बांधणी करतील. बघूया काय होते आज ते. टच मध्ये राहण्यासाठी नक्कीच, म्हणजे तो एक मोमेंटम जो असतो कुठल्याही गेमचा, येस, तो करण्यासाठी त्याला रोहित खेळेल असं वाटतंय. आणि जरी रेस्ट दिली तर तो असा प्लेअर आहे की तो कुठून तर असा धडक करता उडी मारतो आणि येऊन काहीतरी करून जातो, आणि तो त्याच्या औऱ्यात खेळत असतो. तो दादा प्लेअर आहे. जसा विराट कोहली वर्ल्ड क्लास प्लेअर आहे, तसा हा दादा प्लेअर आहे. तो त्याच्या ह्याच्याप्रमाणे खेळत असतो. प्लेअरला पण तो स्पेस देत असतो. एवढं तुला पहिला हे दिलं, पण परफॉर्मन्स इज एक्सपेक्टेड असं असते. त्याच्यामुळं ही मॅच ही चॅलेंजिंग होणार आहे, चांगली होणार आहे. नक्कीच ती लूज मॅच होणार नाही, आणि संडेला एक चांगली मेजवानी ही मॅच देऊन जाणार, ह्याच्यात काय शंका नाहीये. पण ह्या टुर्नामेंटमध्ये आपण 3 टीम बद्दल बोललो, पण अजून एक 4थी टीम आहे जी ऑस्ट्रेलिया. ह्या टीम बद्दल आपण नक्कीच काही चर्चा केलेली नाही. त्यांची टीमनं ते परफॉर्मन्सेस अप डाऊन जरी दिले असले तर ही चॅलेंज असणार आहे ऑस्ट्रेलिया ही सुद्धा, कारण आता एका स्टेजला ते आलेले आहेत. इथून गेम कसा लिफ्ट करायचा हे ऑस्ट्रेलियाला नक्की माहिती आहे. त्याच्यामुळे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्या दुसऱ्या 2 टीम बरोबरच, म्हणजे इंडिया सोडून आफ्रिका आणि न्यूझीलंड सोडून ऑस्ट्रेलियावर सुद्धा लक्ष आपल्याला केंद्रित करायला पाहिजे. आणि त्या टीमचं सुद्धा काय ताकद आहे आणि काय स्ट्रेंथ आहेत असं तुला वाटतंय? ऑस्ट्रेलियाचं परत मगाशी जसं मी याचं बोललो न्यूझीलंडचं, तर ऑस्ट्रेलिया तर प्रत्येक टुर्नामेंटमध्ये बायोलॅटर असो, त्यांची कुठली पण सिरीज असो, ते लाईटली घेत नाहीत. मी असं म्हणत नाहीये की दुसरे लाईटली घेतात, पण त्यांचा ऑरा वेगळा असतो. आणि जेव्हा ICC टुर्नामेंटमध्ये येतात वी कॅन सी की सगळ्यात चॅम्पियन्स टीम आहे ती ऑस्ट्रेलिया आहे. ICC टुर्नामेंटची, वर्ल्ड कप असो, T20 असो, किंवा वन डे क्रिकेट म्हणजे टेस्ट मॅचेस असो. सो तिथं प्रत्येक वेळेला ते चॅम्पियन्स आहेत. त्यांचा ग्राफ कसा वर न्यायचा, आणि स्पेसिफिकली सेमीफायनलच्या आसपास जेव्हा टुर्नामेंट सुरू असेल तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स बघा. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनलमध्ये त्यांची एक जिद्द वेगळी आहे. पण ऑस्ट्रेलिया अजून सुद्धा, मी परवा बोललो, मागच्या एपिसोड मी बोललो तसं, थोडी त्यांच्या फास्ट बॉलर्स नवीन आहेत. परवा मॅचला पाकिस्तानच्या अगेन्स्ट त्यांनी अफगाणिस्तानच्या अगेन्स्ट त्यांच्या फास्ट बॉलिंग चांगला परफॉर्मन्स केला. त्यातल्या जॉन्सननं एक तो चांगला यॉर्कर्स आणि चांगला गुडलँड थ्रू बॉल छान टाकतोय, स्विंग इन आउट दोन्ही करतोय. तर त्यांची पण टीम चांगली आहे. थोडस ह्यातली मी म्हणेन ह्या चौघांपैकी
थोडस एक 19-20 म्हणतात तसं ती कदाचित आय विल रेट ऑस्ट्रेलिया थोडस वन स्टेप बॅक. पण ही 3 टीम सगळ्यात स्ट्रॉंग आहेत, साऊथ आफ्रिका, इंडिया आणि न्यूझीलंड. मी ह्या तिघांपैकीच 2 टीम बघेन की फायनल येण्यासाठी. तिघांच्या पैकी 2 टीम्स अभिजितला बघायच्या आहेत आणि मला तर 2च टीम बघायचे आहेत आणि त्यातली एकच टीम बघायची ती म्हणजे इंडियाच बघायची आहे. कारण लाखो करोडो लोकांच्या अपेक्षा अशा राहणार आहेत की इंडियानं ही चॅम्पियन्स ट्रॉफी परत एकदा जिंकावी. पण इथं आपण क्रिकेट अनालिस्ट म्हणून बोलत असल्या कारणानं प्रत्येक टीम बद्दल त्यांचे स्ट्रॉंग पॉइंट्स आणि त्यांच्याकडे असलेली ताकद हे आपल्याला त्या पद्धतीने आपण बोलत आलेलो आहोत. आणि त्याचबरोबर आज शेवटची जी काही लीग मॅच आहे ही झाल्यानंतर हे सगळं डिसाईड होईल. त्यानंतर देखील आपण भेटूच. पण या 4ही टीमना आपण शुभेच्छा देऊया या सेमीफायनलसाठी. आणि चॅम्पियन्स ट्रॉफी चांगल्या पद्धतीची होत आलेली आहे, ती चांगल्या पद्धतीने होत राहील असं मला वाटतंय. तुझं काय म्हणणं आहे? ट्रॉफी तर सुंदर सुरू आहे. अनफॉर्च्युनेटली थोडं मॅचचा पावसाचा व्यक्त आलेला आहे, त्यामुळे 1-2 मॅचेस वॉशआउट झालेल्या आहेत. ठीक आहे, ते हे क्रिकेट आहे, हे नेचर आहे, अशा गोष्टी होणार. अवकाळी पाऊस आलेला आहे, तो आपल्या हातात नाही, कोणाच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. ठीक आहे, ग्राउंड कंडिशन्स काय आहेत काय नाही आहेत, वी नो व्हॉट इज द सिच्युएशन इन पाकिस्तान. सो वी कांट ब्लेम देम ऑल्सो की त्यांच्याकडं की असं म्हणायला नको की पाकिस्तानमध्ये काय आहे, कसे ग्राउंड कंडिशन नाही आहे. दे डोंट हॅव फंड्स. सो वी शुड नॉट से की आपले ठीक आहे, वी डोंट हॅव गुड थिंग्स विथ पाकिस्तान, पण असं म्हणून चालणार नाही. पण त्यांच्याकडे फंड्स नाही आहेत, त्यामुळे आयसीसी टुर्नामेंट त्यांना दिली होती की त्यांना फंड रेझिंगची एक ऑपॉर्च्युनिटी चांगली मिळावी. पण पाकिस्तानच्या एक मॅच त्यांची वॉशआउट झाली, 2 मॅच हारल्यात त्यामुळे त्यांचा आता पुढच्या सेमीफायनलला नसणार आहे टीम ती. त्यामुळे माहित नाही की किती त्यांना फायदा होईल जो आयसीसीने त्यांना देण्याचा प्रयत्न केला होता. आता शेवटी जाता जाता मला एक विचारायचं जॉनी तुला, की आजचा न्यूझीलंड मधले तुला कोण ट्रम्प कार्ड वाटते? की एक नाव तुला कोण वाटते? रचित रवींद्र. ओके, रचित अगदी बरोबर आहे की रचित बॅटिंग सुंदर करायला. पाकिस्तानमध्ये त्याला डोळ्याला इंजुरी झाली होती, त्यानंतर पहिल्या मॅचला त्याला रेस्ट दिली होती, दुसऱ्या मॅचला खेळला आणि त्याला 100 केला आल्या पहिल्या मॅचला. दिस इज द क्वालिटी प्लेअर, दिस इज द क्लास प्लेअर. आणि अगेन तो लेग स्पिन टाकतोय, सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुझं काय प्रेडिक्शन आहे मॅचच्या बद्दल आजच्या? पहिली गोष्ट म्हणजे आजची मॅच फार टफ होणार आहे आणि कदाचित इंडियाला न्यूझीलंड हीच टफ टीम असणार आहे. एक तर मेंटली आपण टेस्ट सिरीज परवा 3-0 हारलेलो आहे. थोडासा तो एक ग्लिच असतो डोक्यात. ऍज अ क्रिकेटर मी परवा बोललो की क्रिकेट हा गेम मेंटल गेम आहे. सो इथं थोडा अपर हँड न्यूझीलंडचा असणार आहे, पण ऑलवेज आय विल से इंडिया शुड विन. 51-49 राहील असं दिसतंय, कारण 51 इन फेवर ऑफ न्यूझीलंड आणि 49 इन फेवर ऑफ इंडिया. पण ग्राउंडवर उतरल्यानंतर जो कोण प्रेशर चांगला हँडल करेल त्याचं 51 होईल असं मला वाटतंय. आणि ती सगळ्यांची आपल्या अपेक्षा असणार आहे ऍज अ इंडियन की इंडिया जिंकावी, पण मे बी द बेस्ट टीम विन अशी आपण अपेक्षा ठेवू. आणि ही आज मॅच बघू आणि इंडिया जिंकेल अशी अपेक्षा ठेवून आपला रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.